पुट आणि कीप वापरताना खूप जण चुका करतात. त्यांना वाटतं यांचा अर्थ सेम आहे, मग यांचा यूज सुद्धा सेमच असेल, पण असं नाहीये. या दोघांच्या वापरामध्ये खूप मोठा फरक आहे. पुट आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपण एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी थोड्या वेळासाठी ठेवतो, तात्पुरती ठेवतो. आणि कीप आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपण एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी जास्त वेळेसाठी ठेवतो, लॉंग टाईमसाठी ठेवतो. एक्झाम्पलने समजून घेऊ. असं समजा की माझ्याकडे दुधाचं पातेलं आहे जे मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, पण फ्रीजमध्ये जागाच नाहीये. म्हणून मी काय केलं, दूध थोड्या वेळासाठी टेबलवरती ठेवलं. आता इथे मी तात्पुरतं थोड्या वेळासाठी दूध टेबलवर ठेवले, म्हणून इथे मला पुट यूज करावं लागेल. जसं आय पुट द मिल्क ऑन द टेबल. मग यानंतर मी काय केलं का फ्रीजमध्ये थोडीशी जागा केली आणि फायनली दूध फ्रीजमध्ये ठेवलं. आता आपण फ्रीजमध्ये दूध जास्त वेळेसाठी ठेवतो, तर इथे आपल्याला कीप वापरावं लागेल. जसं आय केप्ट द मिल्क इन द फ्रीज. अजून एक एक्झाम्पल बघू. बाजारातून घरी आल्यानंतर आपण काय करतो, ती जी बाजारची पिशवी ती आपण थोड्या वेळासाठी टेबलवर किंवा कुठेतरी ठेवतो आणि त्याच्यानंतर त्यातलं सामान काढतो आणि मग ते त्याच्या योग्य ठिकाणी ठेवतो. तर आता आपण बाजारातली पिशवी जी थोड्या वेळासाठी टेबलवर किंवा जमिनीवरती ठेवलेली आहे ना, तर तिथे आपण पुट वापरू. जसं आय पुट द बॅग ऑन द फ्लोअर. आणि त्यानंतर आपण काय केलं, त्यातल्या वस्तू काढल्या आणि त्यांच्या योग्य जागी ठेवल्या, तर इथे आपल्याला कीप वापरावं लागेल. आय केप्ट द थिंग्स ऑन देअर प्रॉपर प्लेस. अजून एक गोष्ट समजून घ्या. पुटचा V1, V2 आणि V3 तिघही सेम आहेत. कीपचा V1 आहे कीप आणि कीपचा V2, V3 आहे केप्ट. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, मनी, एफर्ट आणि ट्रस्ट सोबत आपण पुट वापरतो. जसं मी तुझ्यावरती भरोसा ठेवतोय बरं का, आय एम पुटिंग माय ट्रस्ट इन यू. मी ह्या कंपनीमध्ये पैसे लावतोय, इन्व्हेस्ट करतोय. आय एम पुटिंग माय मनी इन दिस कंपनी. आणि हे आहेत कीपचे काही रोज वापरले जाणारे वाक्य. आज शिकलेल्या गोष्टी, आजचे वाक्य, त्यांचे अर्थ मी ऑलरेडी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती दिलेले आहेत. असंच मराठीतनं योग्य इंग्रजी शिकण्यासाठी या पेजला प्लीज फॉलो करा. बाकी लोकांसोबत शेअर सुद्धा करा. थँक्यू.